नमस्कार मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. करंट अफेअर्सचं पुढचं लेक्चर आहे आणि आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा चॅप्टर करतोय. ठीक आहे, तर लगेच सुरुवात करूया. बघा, आपला पुढचा टॉपिक आहे अग्नी प्राईमची यशस्वी चाचणी. आता अग्नी प्राईम हे एक मिसाईल आहे, बॅलिस्टिक मिसाईल आहे, तर त्याची चाचणी यशस्वीरित्या कंडक्ट करण्यात आली. त्याच्यावरचा हा टॉपिक आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण बघू की बॅलिस्टिक मिसाईल आणि क्रूज मिसाईल हे नक्की काय असतं. ठीक आहे, तर आता इथे मी लिहितोय बॅलिस्टिक मिसाईल वर्सेस क्रूज मिसाईल. ठीक आहे, तर हे दोन प्रकार असतात मिसाईलचे. तर हे आपल्याला बेसिकमध्ये थोडंसं माहिती करून घ्यायचंय. ठीक आहे, तर बघा, बॅलिस्टिक मिसाईल काय असतं. सपोज तुम्ही या ठिकाणी उभे. ठीक आहे, याचा मी कलर चेंज करून घेतो. ठीक आहे, इथे आपण सरफेस ड्रॉ केलंय. त्याच्यानंतर इथे एक डोंगर आहे. ओके, या ठिकाणी आपण दोन मिसाईल ड्रॉ केले आणि इथे टार्गेट आहे. ओके, तर बॅलिस्टिक मिसाईल काय, हे एका ट्रॅजेक्टरीमध्ये जाणार आहे. समजा इथनं आपण एक ट्रॅजेक्टरी सेट केली, त्या ट्रॅजेक्टरीमध्ये जाऊन ते ग्रॅव्हिटेशनचा यूज करून पुढे जाऊन टार्गेटला हिट करणार आहे. ओके, हे जे मिसाईल आहे तर हे हाय अल्टिट्यूडमध्ये काम करत असतं. म्हणजे उंचीवरती जेव्हा आपल्याला न्यायचं आहे तेव्हा आपल्याला बॅलिस्टिक मिसाईल याचा वापर केला जातो आणि याची जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती जास्त असते. सोबतच याच्यामध्ये अजून एक पॉईंट काय की हे अनगायडेड मिसाईल आहे. ठीक आहे, अनगायडेड याचा काय की अर्थ असा आहे की एकदा आपण त्याची ट्रॅजेक्टरी सेट केली की एका मोशनमध्ये ते सेट झालं, त्याच्यानंतर आपण त्याचा पाथ चेंज करू शकत नाही. ठीक आहे, त्याच्या विरुद्ध जेव्हा आपण याच्याविषयी चर्चा करू जे क्रूज मिसाईल आहे, ठीक आहे, तर हे याचा आपल्याला ना एक पाथ प्री डिफाईन करता येतो. ठीक आहे, अशा पद्धतीने ते जाऊन जे टार्गेट आहे त्याला हिट करतंय. हे लो अल्टिट्यूडमध्ये काम करतं. हे एक प्रकारचं गायडेड मिसाईल आहे ज्याचा आपण पाथ सेट करू शकतो. पाथ एकदा मिसाईल फायर झाल्यानंतर सुद्धा पाथ चेंज करू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा ह्या दोघांमधला फरक आहे. याचे एक्झाम्पल्स जर आपण इंडियामध्ये म्हटले तर याचं एक्झाम्पल आहे अग्नी किंवा प्राईम. सॉरी, अग्नी प्राईम आहे आणि दुसरा आहे पृथ्वी. ठीक आहे, अग्नी प्राईम एक आहे. ठीक आहे, हे नाव एकच आहे. ओके, आणि याचे जर एक्झाम्पल आपण इंडियामध्ये म्हटले तर ते आहे ब्रह्मोस. ठीक आहे, याचं एक्झाम्पल आहे ब्रह्मोस. अजून एक याचं एक्झाम्पल आपण लक्षात घेऊ, ते म्हणजे निर्भय. ठीक आहे, तर मेनली तुम्हाला ह्या दोन शब्दांमधला जो फरक आहे तो या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आय होप हा मुद्दा क्लिअर असेल. ठीक आहे, आता आपण टॉपिककडे येऊ. आता टॉपिकमध्ये आपल्याला पहिले बेसिक इन्फॉर्मेशन माहिती करून घ्यायची की अग्नी प्राईम जे आहे तर हे अग्निमधलाच एक व्हेरियंट आहे. ठीक आहे, अग्निमधला एक व्हेरियंट आहे. याचा अर्थ याच्या आधी अग्नीचे काही व्हेरियंट होते. ठीक आहे, तर अग्नी 1, अग्नी 2, अग्नी 3, अग्नी 4, अग्नी 5 अशा प्रकारचे 5 व्हेरियंट अग्नी मिसाईलचे होते. त्याच्यानंतर पुन्हा अग्नी प्राईम नावाचा एक व्हेरियंट आलेला आहे. ठीक आहे, ह्या 5 मिसाईलच्या ज्या रेंजेस आहे, ठीक आहे, रेंजेस आणि कॅपॅसिटी या थोड्याशा वेगळ्या होत्या. ठीक आहे, पण त्याच्यातलं जे बेसिक आहे की ह्या 5 सुद्धा मिसाईल ह्या बॅलिस्टिक पद्धतीच्या मिसाईल आहेत. ओके, तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता अग्नी प्राईमची यशस्वी चाचणी ही केव्हा केली बघा, तर 7 जून 2023ला. ही डेट इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचदा आयोगाने ना प्रिव्हियस इयरमध्ये आपल्याला लक्षात येते की असं पण एखादा जो इव्हेंट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला, ठीक आहे, एखादा मिसाईल लॉन्च आहे, एखादी टेस्टिंग आहे किंवा एखादं मिशनची सुरुवात आहे, तर त्याच्या तारखा विचारलेल्या वारंवार. ठीक आहे, म्हणून आपण 7 जून 2023 ही तारीख लक्षात ठेवू. कोणामार्फत आहे तर DRDO मार्फत आहे, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठनं त्याचं टेस्टिंग घेण्यात आलं बघा, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून ओडिसा किनारपट्टी. ठीक आहे, ओडिसा किनारपट्टी आहे तिथे APJ अब्दुल कलाम बेट आहे. ठीक आहे, पूर्वीचं नाव याचं व्हीलर आयलंड आहे. ठीक आहे, व्हीलर आयलंड आधी हे नाव होतं, आता APJ अब्दुल कलाम आयलंड असं नाव. तर हे पहिलेच रात्रीचे प्री इंडक्शन प्रक्षेपण होते. ठीक आहे, पहिल्यांदाच रात्रीचं एक प्री इंडक्शन प्रक्षेपण याच्यामध्ये करण्यात आलं. DRDOचे अध्यक्ष समीर V कामत. ठीक आहे, हे आपल्याला
पर्सन इन न्यूज मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर समीर व्ही कामत. हे क्षेपणास्त्र अग्नी या मालिकेतील आधुनिक, अचूक आणि मध्यम पल्ल्याच्या अणुऊर्जेवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ठीक आहे, आता इथला हा मध्यम पल्ला म्हणजे मिड रेंज. ठीक आहे, तर हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि जे मी आधी सांगितलं की अग्नि मालिकेतला आहे, तर तुम्हाला अग्नि मालिका मी इथे सांगितली 1 ते 5 इतके मिसाईल होते, प्रत्येकाची वेगवेगळी रेंज आहे. ठीक आहे, आता याची आपण थोडीशी वैशिष्ट्ये बघूया. याचा प्रकार बघा, याचा प्रकार आहे बॅलिस्टिक पद्धतीचं हे क्षेपणास्त्र आहे किंवा मिसाईल आहे. ओके, हे तुम्हाला समजवले. नव्या पिढीचं अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेलं हे क्षेपणास्त्र आहे. याची उच्च तीव्रतेची स्फोटके वाहून नेण्याची कॅपॅसिटी म्हणजे हाय पेलोड कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, हाय पेलोड कॅपॅसिटी आहे. सोबत आण्विक शस्त्रे म्हणजे ॲटॉमिक वेपन्स सुद्धा वाहून नेऊ शकतो. ठीक आहे, ॲटॉमिक वेपन्स, तर हा पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा, 11,000 किलो वजनाचा पेलोड 2,000 किलोमीटर पर्यंत वाहून नेण्याची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, याच्यातला रेंज मोस्ट इम्पॉर्टंट आहे 2,000. ठीक आहे, जास्तीत जास्त 2,000 किलोमीटर पर्यंत हे जे मिसाईल आहे हे त्या ठिकाणी स्फोटक एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बस एका क्षेपणास्त्रावर एकाहून अधिक लक्ष्यांवरती हल्ला केला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हा अजून एक पॉईंट आहे की मल्टिपल टार्गेट सुद्धा हिट केले जाऊ शकतात. ठीक आहे, मल्टिपल टार्गेट्स. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला पहिला टॉपिक संपलेला आहे. तर हा टॉपिक जो आहे हा आपण ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये अपलोड केलेला आहे. याचा व्हिडिओ सुद्धा बॅचमध्ये आपण दिलेला आहे. तर बरेच असे पण विद्यार्थी असतील की ज्यांना बॅचबद्दल माहिती नाहीये, तर त्यांच्यासाठी म्हणून थोडीशी एक इन्फॉर्मेशन सांगतो. बघा, आपली जी राज्यसेवा परीक्षा आहे ती फक्त 45 दिवसांवरती आलेली आहे आणि आपण आपल्या बॅचमध्ये करंट अफेअर्स खूप शॉर्ट मध्ये कव्हर केलेले. साधारण आपण 150 पेजेसमध्ये 15 महिन्यांचं करंट अफेअर्स बसवलेलं आहे. सोबत आपण चालू घडामोडीचं मंथली बुलेट पॉईंट्स म्हणून एक 1 लाइनरचं सुद्धा डॉक्युमेंट देतोय. ते साधारण 30 ते 40 पेजेसमध्येच आहे. तर अशा पद्धतीने खूप शॉर्टमध्ये आपण करंट अफेअर्स कव्हर केलेले. तर असे पण बरेच विद्यार्थी असतील की ज्यांना अजून करंटवरती कॉन्फिडन्स येत नाहीये आणि उरलेल्या 45 दिवसांमध्येच त्यांना संपूर्ण काही गोष्टी करायच्या आहे. तर असे विद्यार्थी नक्की आपल्या कोर्सला एनरोल करू शकता. तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे. खूप कमीत कमी वेळेमध्ये तुमचे जास्तीत जास्त रिझल्ट त्याच्यामधनं येणार आहे. जास्तीत जास्त चांगली रिव्हिजन या कोर्समधनं होणार आहे. तर बॅच बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबत आपली ॲप लिंक सुद्धा दिलेली आहे. तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि तिथे ऑल कोर्सेस या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बॅच परचेस करू शकता. लगेचच आपण दुसऱ्या टॉपिककडे जाणार आहोत. थँक्यू. आता आदित्य L1 हा जो टॉपिक आहे हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये ना सगळ्यात पहिले तारीख इम्पॉर्टंट आहे. पण तिकडे पुढे जाण्यापूर्वी ना, बरं ठीक आहे, आधी आपण तारीख करून घेऊ, मग L1 म्हणजे हे नक्की काय आहे याची कॉन्सेप्ट आपण एकदा समजून घेऊया. ठीक आहे, बघा, तारीख आहे 2 सप्टेंबर 2023 11:50 ठीक आहे, ही तारीख आपल्याला नोट करायची. 2 सप्टेंबर 2023 इम्पॉर्टंट डेट आहे. आदित्य L1 मिशनची तारीख. सिंपल क्वेश्चन येईल किंवा मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आला तर त्याच्यातलं एक वाक्य हे तारखेवर असणार आहे. त्याच्यामुळे तारीख महत्वाची लक्षात ठेवायची. ठिकाण ऑफकोर्स कॉमन आहे. गेले 7 ते 8 मोहिमा मी हेच ठिकाण एक्सप्लेन करतोय. प्रक्षेपक कुठला आहे तर लॉन्च व्हेकल जे आहे PSLV आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, PSLV आहे, नॉट GSLV किंवा LVM. ठीक आहे, तर PSLV आहे. हा पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मोहीम कालावधी बघा 5 वर्ष आहे. कोणामार्फत? इस्रो मार्फत. ठीक आहे, तर हे आपल्याला माहिती आहे आदित्य L1 हे इस्रोचं मिशन आहे. मोहीम खर्च 378 कोटी रुपये. उद्दिष्ट काय आहे बघा, सूर्याचा अभ्यास करायचा. नावावरनं आपल्याला काय कळतंय, आदित्य हे कशाचं नाव आहे तर आदित्य हे सूर्याचं समानार्थी नाव आहे. त्याच्यामुळे या मिशनचा उद्दिष्ट जो आहे सूर्याचा अभ्यास करणं. ठीक आहे, हा उपग्रह सूर्याच्या L1 पॉइंटवरती स्थापित होईल आणि सूर्याचा किरणोत्सार, सौरवायू आणि सौरवादळे यांचा अभ्यास आदित्य करणार आहे. ठीक आहे, आता इथे येतं लँग्रेंज पॉईंट. ठीक आहे, तर लँग्रेंज पॉईंट म्हणजे काय तर लँग्रेंज पॉईंट म्हणजे काय एकदा आपण समजून घेऊ. तर लँग्रेंज नावाचा जो सायंटिस्ट आहे, ठीक आहे, त्याच्या नावावरनच याचं नाव पडलेलं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आपण जेव्हा अवकाशाबद्दल बोलतो याच्यामध्ये ना आपल्याला 2 ऑब्जेक्ट्स यांचा विचार करायचा आहे. ठीक आहे, आता सपोज हा सूर्य आहे.
आणि ही पृथ्वी आहे, ठीक आहे, याला मी अर्थ म्हटलंय. ओके, तर जेव्हा पण दोन बॉडीज आहे, ठीक आहे, अवकाशामधल्या दोन बॉडीज आहे, तर होतं असं बघा की सपोज एखादी तिसरी बॉडी आहे, ठीक आहे, एखादी तिसरी बॉडी, सपोज इथे मी एखादं यान घेतो किंवा एखादं सॅटेलाइट घेतो, ठीक आहे, सपोज इथे मी एक सॅटेलाइट ड्रॉ केला असं, तर जनरली काय होणार आहे, या सॅटेलाइटवरती पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर सूर्याचा सुद्धा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सुद्धा लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे गडबड काय होणार आहे, जेव्हा असं एखादं मिशन आपण प्लॅन करत असतो त्याच्यामध्ये या दोन्ही बॉडीजना त्याच्यावरती स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल पूल अप्लाय करणार आहे. ओके, मग अशा केसमध्ये काय होतं, अशा केसमध्ये असं होतं की जो पण काही ऑब्जेक्ट आहे तो अस्थिर होतो. ठीक आहे, तो त्याची कक्षा सोडून जाण्याचा चान्सेस जास्त आहे, कारण त्याला दोन बॉडीज दोन वेगवेगळ्या ठिकाणी पुल करत आहे किंवा ओढत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला ते स्थैर्य प्राप्त होत नाही. ओके, तर मग लँग्रेज नावाचे एक जे सायंटिस्ट आहे, ठीक आहे, तर त्यांनी काय शोधून काढलं, त्यांनी 5 असे पॉईंट शोधून काढले की ज्या पॉईंटवरती गेल्यावरती ह्या दोन बॉडीज मधला जो पण काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो एकमेकांना बॅलन्स करून घेईल. ठीक आहे, या दोन बॉडी मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो एकमेकांना बॅलन्स करून घेईल आणि अशा केसमध्ये त्या ठिकाणी तो जो उपग्रह आहे तो एका कक्षेमध्ये स्थिर राहील. ठीक आहे, आता सपोज हा सूर्य आहे, तर आपण असं इमॅजिन करू की पृथ्वी त्याला प्रदक्षिणा या कक्षेमध्ये मारते. ठीक आहे, तर लँग्रेज या सायंटिस्टने काय शोधलेलं आहे बघा, किंवा त्यांच्या नावावर नाही, एक्झॅक्टली त्यांनीच नाही शोधलेलं आहे, याच्यामध्ये 2 शास्त्रज्ञांचं योगदान आहे, ते मी सांगत नाही, जस्ट तुम्ही इतकं लक्षात ठेवा की आपण कशाला काय म्हणतोय. ठीक आहे, तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधला एक जो बिंदू आहे याला आपण इथे L1 म्हटलेलं आहे. ठीक आहे, पृथ्वीच्या मागच्या साईडचा जो बिंदू आहे त्याला आपण L2 म्हटलेलं आहे. सूर्याच्या मागच्या साईडचा जो एखादा बिंदू असेल त्याला आपण L3 म्हटलेलं आहे. ओके, आणि इकडे वरती एक बिंदू असेल याला आपण L4 म्हटलेले आहे आणि याला आपण L5 म्हटलेले आहे. ठीक आहे, तर हे जे 5 पॉईंट्स आहेत ज्यांना मी ड्रॉ केले, हे 5 पॉईंट्स असे आहे की ह्या 5 पॉईंट्सवरती सूर्य आणि पृथ्वी ह्या दोघांमधलं जे पण काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल पूल जो आहे तो एकमेकांना बॅलन्स करणार आहे. ठीक आहे, तो एकमेकांना बॅलन्स आउट करणार आहे, त्याच्यामुळे त्याचा इन इफेक्ट तो 0 असणार आहे. 0 नाही म्हणता येणार, फक्त एकमेकांना तो बॅलन्स करेल, जेणेकरून उपग्रह जर आपण या प्लेसवरती ठेवला तर तो जास्त स्थिर राहील. हा त्याचा पहिला फायदा, जास्त स्थिर राहील. दुसरा फायदा, त्याला कमी फ्युएल लागेल, म्हणजे कमी एनर्जी लागेल. आणि तिसरा फायदा, ते खूप कॉस्ट इफेक्टिव्ह ठरेल, त्याची लाईफ लॉंग असेल. ठीक आहे, लॉंग लाईफ टाईम, कारण का तर त्याच्यावरती दुसरा फोर्स बॅलन्स झालेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे 5 लँग्रेज पॉईंट्स असतात. ठीक आहे, L1 पासून तर L5 पर्यंत. आता आपण जेव्हा आदित्य L1 याच्याबद्दल विचार करतो तर तेव्हा आपण या पॉईंट बद्दल विचार करतोय. ठीक आहे, आदित्य L1 बद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण या पॉईंट बद्दल विचार करतो. अजून 4 जागा आहे जिथे हा जो ग्रॅव्हिटेशन पूल आहे दोन्ही बॉडीजचा, हा एकमेकांना बॅलन्स आउट करणार. ठीक आहे, तर आदित्य L1 मध्ये L1 काय हे मला तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून मी एवढं सांगितलं. ठीक आहे, आता जे मी इथे समजावलंय तेच इथे पुन्हा आपण वाचून घेऊया. ठीक आहे, आपल्या नोट्समध्ये ते दिलेले. लँग्रेज पॉईंट हा अवकाशातील दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण शक्ती प्रभाव शून्य असलेला. ठीक आहे, म्हणजे इफेक्टिव्हली 0. ठीक आहे, हे 0 नसतं. ठीक आहे, हे तुम्ही एक लक्षात घ्या, मी मगाशी पण बोललो बोलता बोलता की हे 0 नाहीये, पण इफेक्टिव्हली 0 आहे. ठीक आहे, म्हणजे एकमेकांना बॅलन्स आउट करतंय, एकमेकांना क्रॉस चेक करतंय. तर असा जो पॉईंट आहे याला लँग्रेज पॉईंट म्हणतो. आदित्य L1 ज्या ठिकाणी जाणार आहे त्या लँग्रेज पॉईंटला L1 या ठिकाणी पृथ्वी आणि सूर्यामधील गुरुत्वाकर्षण शक्तीचा कोणताच परिणाम होत नाही, म्हणजे त्याचा इफेक्ट होत नाही, निगेटिव्ह इफेक्ट कुठलाच होत नाही. ओके, अंतराळात अशा प्रकारचे 5 पॉईंट आहे हे मी सांगून झाले. त्याच्यानंतर बघा L1, L2, L3 हे सूर्य आणि पृथ्वी दरम्यानच्या सरळ रेषेत आहे. ठीक आहे, जे मी डायग्राम सांगितली तुम्हाला. ठीक आहे, या डायग्राम मध्ये बघा L1, L2, L3 हे पृथ्वी आणि सूर्य यांच्या सरळ रेषेत आहे, तर L4 आणि L5 हे सरळ रेषेत नाही. ठीक आहे,
तर हे पृथ्वीच्या आणि सूर्याच्या दोन्ही बाजूंना समपातळीवरती आहे. ओके, हे जे मी सगळं सांगितलंय ते इथं लिहून दिलेलं आहे. आदित्य L1 मधील व्हिजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफ VLC हे उपकरण दर दिवशी सूर्याच्या 1400 छायाचित्र पाठवणार आहे. बघा, एक VLC नावाचं एक डिव्हाइस आहे, उपकरण म्हणजे डिव्हाइस. ओके, तर हे दर दिवशी 1400 इमेजेस पाठवणार आहे, फोटोज पाठवणार आहे सूर्याचे. ओके, ठीक आहे. सूर्य मिशनचे जनक कोण आहे? प्रोफेसर जगदेव सिंग. ठीक आहे, यांचं याच्यामध्ये योगदान आहे. तर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं, जगदेव सिंग. ठीक आहे, हे आपण तुमच्या नोट्समध्ये ब्लँक दिलं होतं, जेणेकरून तुम्ही इथे नोट कराल. प्रकल्प संचालक निगार शाज. ओके, ठीक आहे, पुढे जाऊ. पुढे बघा, जे मिशन आहे त्याच्याबद्दलचं हे पूर्ण एक इन्फोग्राफिक दिलेलं आहे. तुमच्या नोट्समध्ये हे व्यवस्थित दिसेल, जस्ट एकदा वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे, याच्यामधनं असा विशेष प्रश्न नाही येणार आहे, बाकी कारण सगळी इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहे. आता याच्यामध्ये बघा 7 डिव्हाइसेस आहे. 7 डिव्हाइसेस कुठले आहे बघा. तर आता आपल्याला हे 7 नावं लक्षात ठेवायची. म्हणजे नावं म्हणजे मी असं नाही अपेक्षित धरत आहे की पाठ करायची, जस्ट एकदा वाचून घ्यायची. म्हणजे जर प्रश्नामध्ये कुठे आलं तर आपल्याला सेन्स व्हायला पाहिजे की हे कशाशी संबंधित आहे. ठीक आहे, डेप्थ मध्ये जायचं नाहीये. मगाशीच आपण बघितलं VELC. ठीक आहे, हे मगाशी आपण बघितलं की हे फोटो पाठवणार आहे आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर सोलर अल्ट्रा व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप स्वीट नावाचं एक उपकरण आहे. आदित्य सोलार विंड, पार्टिकल एक्सपेरिमेंट अँड प्लाझ्मा फॉर आदित्य पापा. नंतर सोलार लो एनर्जी एक्सरे, स्पेक्ट्रोमीटर, मॅग्नेटोमीटर. ठीक आहे, तर हे 7 उपकरण आहे. नंतर बघा खालचा फॅक्ट, 20 नोव्हेंबर 2023 रोजी सोलर अल्ट्रा व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप म्हणजे स्वीट हे वैज्ञानिक उपकरण पेलोड यशस्वीरित्या सक्रिय करण्यात आलेले आहे. ठीक आहे, म्हणजे मिशन पाठवल्यानंतर 20 नोव्हेंबर या तारखेला याला ऍक्टिव्ह करण्यात आलेलं आहे. हे 2 नंबरचं जे उपकरण आहे याला ऍक्टिव्ह करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हा पॉईंट आपण इथे दिलेला आहे. ठीक आहे, आय होप लक्षात आलं असेल. पुढे जातो. पुढे बघूया काय आहे बघा. हा, तर मग आता याच्यामध्ये कोणाचं योगदान आहे ते सगळं दिलेलं आहे. आदित्य L1 मिशन मोहिमेमध्ये समाविष्ट असलेले आणि पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्राने म्हणजे आयुका, पुण्यामधलं जे आयुका सेंटर आहे, यांनी विकसित केलेले हे स्वीट उपकरण सक्रिय करण्यात आले. ठीक आहे, SVIT. त्याच्यानंतर सूट हा सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट लहरीमध्ये नोंदणी घेणारा टेलिस्कोप आहे. सूट हा स्मार्ट टेलिस्कोप असून सूर्यावरती काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी दिसताच अपेक्षित नोंदी घेण्याचे काम स्वतःहून करणारा टेलिस्कोप आहे. ठीक आहे, आता बघा पुढचा पॉईंट काय की नासाने पायोनियर 5 ही जगातली पहिली सौर मोहीम 1960 मध्ये हाती घेतली होती. ठीक आहे, बघा आता आपण बघा आदित्य L1 आपण 2023 मध्ये बघतोय आणि नासाने पायोनियर 5 हे 1960 मध्येच हाती घेतलेलं होतं. अमेरिकेने आतापर्यंत सर्वाधिक 14 सूर्य मोहिमा पाठवलेल्या आहेत. ठीक आहे, तर अमेरिका आपल्यापेक्षा त्या बाबतीत खूप पुढे आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीत. ठीक आहे.